क्लास 10च्या क्वाड्रेटिक या चॅप्टरवर बेस्ड सिंपल क्वेश्चन JEE 2026 मध्ये विचारला होता. तर तुम्हाला बेसिक सिंपल क्वाड्रेटिकचं पण नॉलेज असेल तर हा क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करता येईल. तर पाहूयात आपण याला कसं सॉल्व्ह करायचं. सी तुम्हाला काय दिले, क्वाड्रेटिक इक्वेशन दिले, त्याचे अल्फा आणि बीटा रूट्स आहेत. ठीक आहे. सो पहिल्या क्वाड्रेटिक इक्वेशनसाठी अल्फा प्लस बीटा काय असेल, मायनस बी बाय ए. काय असेल, मायनस बी बाय ए. मायनस ऑफ -3, कारण काय असेल, हे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी, बी ची व्हॅल्यू असेल -3 अपॉन ए. ए म्हणजे एक्स स्क्वेअरचा क्वेश्चन 1. सो इथं आन्सर येईल 3. म्हणजे तुमचं पहिलं इक्वेशन काय आलं, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय आलं, 3. सिमिलरली तुम्ही जर सेकंड क्वाड्रेटिक इक्वेशन पाहिलं हे वाला, तर त्याचे रूट्स आहेत तुम्हाला अल्फा बाय 2 प्लस 2 बीटा है ना. अल्फा बाय 2 प्लस 2 बीटा, त्याची व्हॅल्यू काय असेल, मायनस बी बाय, सिमिलरली तर -3 बाय 1 येईल. म्हणजे दुसरं क्वाड्रेटिक इक्वेशन तुमचं काय आलं, हे 2 ने इकडे मल्टिप्लाय केलं, अल्फा प्लस 4 बीटा अपॉन 2 इज इक्वल टू -3. म्हणजे ह्याला जर तुम्ही व्यवस्थित लिहिलं, अल्फा प्लस 4 बीटा इज इक्वल टू -6 है ना. तुम्ही ह्या दोन इक्वेशनला सॉल्व्ह करा है ना. दोन इक्वेशनला सॉल्व्ह करा. जेव्हा तुम्ही दोन इक्वेशनला सॉल्व्ह करायला येते हे ना, अल्फा प्लस बीटा सबट्रॅक्ट पण केलं ह्याच्यातनं हे, तर काय होईल, 4 बीटा मायनस बीटा 3 बीटा येईल आणि अल्फा अल्फा काय होईल, कॅन्सल. अल्फा मायनस अल्फा कॅन्सल, 4 बीटा मधनं बीटा गेलं 3 बीटा, -6 -3 -9. सो तुमची बीटाची व्हॅल्यू काय येईल, -3 येईल. ती बीटाची व्हॅल्यू -3 तुम्ही इथे ठेवा हे क्वेश्चन मध्ये, तर तुमची अल्फाची व्हॅल्यू काय येईल, -3 इकडे जाऊन +3 6 येईल. अल्फाची व्हॅल्यू काय होईल, 6. ठीक आहे. सो हे आपले पहिले दोन इक्वेशन सॉल्व्ह झालेले आहेत. ठीक आहे, पहिले दोन इक्वेशन आपण सॉल्व्ह केले, त्यामुळे अल्फाची व्हॅल्यू 6 आली, बीटाची व्हॅल्यू -3. ओके, तुम्हाला काय म्हणले, इफ द रूट्स ऑफ इक्वेशन, ओके, इक्वेशन काय, एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस m, इकडे जाऊन काय करा, -m है ना, आर 2 अल्फा प्लस बीटा. ओके, तर आपण काय करू, तिथं सम ऑफ रूट्स घेतल्यानंतर ते येणार नाही, कारण तुम्हाला फाइंड करायचं एम आणि एम लपले सी मध्ये है ना. एम कुठे आहे, सी मध्ये. तर तुम्ही इथं दरवेळेस सारखं सम ऑफ रूट्स जर घेतलात तुम्ही इथे, तर इथं काही बेनिफिट होणार नाही तुम्हाला, कारण एम येत नाही प्ले मध्ये है ना. आपल्या गेम मध्ये एम येणार नाही आणि एम फाइंड करता येणार नाही तुम्हाला. सो तुम्हाला काय करायचं, प्रोडक्ट ऑफ रूट्स, त्याचे रूट्स काय, 2 अल्फा प्लस बीटा प्लस 2r इंटू अल्फा मायनस 2 बीटा मायनस r बाय 2 आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स येतील c बाय a. c म्हणजे काय, -m आणि -m बाय 1 -m येईल. सो इथे तुम्ही व्हॅल्यू ठेवा, अल्फाची व्हॅल्यू ठेवली 6 टू द 12, 12 मायनस 3 है ना. अल्फाची व्हॅल्यू 6 ठेवा, 6 टू द 12, 12 मायनस 3 9, 9 प्लस 2r इकडे येईल. अल्फाची व्हॅल्यू 6 ठेवा, 2 इंटू 6 मायनस 2 इंटू -3 मायनस प्लस 6 प्लस 6 12, 12 मायनस r बाय 2 इज इक्वल टू काय येईल, -m इज इक्वल टू काय येईल, -m. ठीक आहे. सो तुम्हाला इथं एम ची व्हॅल्यू काढायची आहे. काय काढायची आहे, एम. त्यासाठी तुम्हाला आर पण माहित पाहिजे. काय माहित पाहिजे, आर पण. ठीक आहे, आर पण काढता येईल. हे पहिलं इक्वेशन आहे तुमचं, ठीक आहे ना. तिथं आपण अल्फा इंटू बीटा काढू शकतो. काय असेल अल्फा इंटू बीटा, सी बाय ए म्हणजे r बाय 1 म्हणजे r. ठीक आहे ना. आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आलेली आहे 6 इंटू -3 -18. सो तुमचं आर पण निघालं इथं. काय पण निघालं, आर पण. सो तुम्ही इथं काय करा, 9 प्लस 2 इंटू आर ठेवून द्या -18. जेव्हा तुम्ही -18 इथं ठेवचाल, ठीक आहे ना, -18 ठेवला -36 येईल. सो 9 - 36. सिमिलरली 12 इथं मायनस प्लस होईल, कारण -18 ठेवलं तर मायनस प्लस 18 बाय 2 9 येईल इथं. काय, 9 इज इक्वल टू -m. बस ह्याला सॉल्व्ह करा तुम्ही. हे -27, हे 12 प्लस 9 21 इज इक्वल टू -m. मायनस बोथ साईडचं कॅन्सल येईल, मायनस काय होईल, बोथ साईडचं कॅन्सल. 21 7 जा काय येईल, 147, लास्टला 7 येईल. सो आन्सर विल बी 4th 567.